नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता असे होणार आहे। पार्टीतून घरी आल्यानंतर मात्र आता नंदिनी ही आतमध्ये येते आणि काव्य आणि आरुषीवर खूपच ओरडते। आरुष आणि काव्याला म्हणते की काय ग, काल काय केले तुम्ही दोघींनी कॉलेजमध्ये, आणि मॅडमचा मला कॉल आला होता। तेव्हा मात्र आता आरुषी आणि काव्य खूपच घाबरतात। एकतर नंदिनीने आरुषीच्या हाताला धरून तिला आतमध्ये आणलेलं असतं आणि काय झालं असं त्या दोघी विचारत असतात, कारण आता नंदिनी दरवाजा सुद्धा लावून घेते। तेव्हा आता जोशी मॅडमने मला हे सांगितलं त्यांनी कॉल करून, मग काल असा काय पराक्रम केला तुम्ही दोघींनी, प्रोफेसर मॅडमनी मला सगळं काही सांगितलं। तेव्हा आता काव्य सुद्धा घाबरते। नंदिनी काव्याजवळ येते आणि काव्याला म्हणते की काव्या, अगं ती तर लहान आहे पण तुला तर सगळं समज। काव्य, अगं मारामारी हे सर्वावरचं सोल्युशन नाही। त्यावर आता काव्य म्हणते की अन्याय सहन करणं त्यावरचं सुद्धा हे सोल्युशन नाही। त्यावर नंदिनी म्हणते की अरे पण सहन करा असं कोणी सांगितलं, अगं पण सहन करा असं कोणी सांगितलं तुम्हाला, रीतसर फक्त कंप्लीट करायची होती। प्रिन्सिपल मॅडमला जाऊन सांगायचं होतं। तर काव्य म्हणते की तोपर्यंत त्याने आरूची गाडी खाली पाडून पार चपटी करून ठेवली होती। त्यावर आता नंदिनी रागवते। नंदिनी म्हणते की व्हेरी गुड, अगं तू तर UPSCची परीक्षा देते आणि असं वागते, आणि हे बघ काव्या, कायदा हातामध्ये घेऊ नका असे का म्हणतात हे तुझ्या लक्षात येते का? बरं मग त्याने जर हिची गाडी तोडली आणि तुम्ही सुद्धा रागवणार, भडकणार, आणि तुम्ही सुद्धा आणखी 2 गाड्या जर तोडल्या मग तो 4 गाड्या तोडणार, हे असंच चालत राहणार का? आणि हे बघा, हाच मार्ग आपण स्वीकारायचा का? त्यामुळे आता जे झाले ते झाले, आत्ताच्या आत्ता तो कॉलेजला जा आणि आरू तू त्याची माफी माग। त्यावर आता आरू आणि काव्या या दोघींना आश्चर्याचा धक्का बसतो। आरू म्हणते की ताई चक्क माफी मागू? त्यावर आता नंदिनी म्हणते की अगं चुकीला फक्त माफी हीच एक अशी शिक्षा असते, अगं आपण लगेच दुसरी चूक करायची नसते। तू जाणार आहे का मी जाऊ त्याची माफी मागायला? त्यावर आता आरू म्हणते की तू जर असंच बोलणार असेल तर जाते मग मी माफी मागण्यासाठी, मागते मी माफी। तर काव्याला धक्का बसतो। तर नंदिनी म्हणते की नको, उगाच जबरदस्तीने नको, आणि तुला जर माझं म्हणणं पटत असेल तर मी जाते आणि माफी मागून येते। तेव्हा आता नंदिनी प्रेमाने तिला समजावते की बाळा, अगं शांतपणे आरू विचार करायचा असतो आणि मग हे सर्व करायचं असतं। मी जसं सांगतो तसं कर आणि जा बरं कॉलेजला आता, आणि हे बघ आपल्याला मनातील सर्व कंडिशन कळेल आणि आपल्याला मनापासून माफी मागायची, अशी कोंडीत माफी नाही मागायची, कळलं ना मी तुला काय म्हणते ते? तर आरू फक्त मान डोलावते। त्यावर आता नंदिनी म्हणते की गुड बाळा, जा आता। तेव्हा आरू लगेच आपलं बॅग घेते आणि कॉलेजला निघते। तेव्हा आता काव्य तर रुसलेली असते। तर नंदिनी हसून तिच्याजवळ येते आणि हो, लगेच विसरली माझी कलेक्टर। तर काव्य म्हणते की जरा नाही जास्तच। तेव्हा लगेच नंदिनी मुद्दाम तिची गंमत करते आणि तो बघ ना, अगं जीविकाचा कॉल असतोय। तेव्हा आता काव्य लगेच जीविकाचा कॉल म्हणजे जीवाचा कॉल लगेच घ्यायला जाते। तेव्हा मात्र नंदिनीला खूप हसायला येतं आणि दोघी लगेच एकमेकांच्या मिठीत येतात आणि नंदिनी म्हणते की मज्जा केली मी तुझी। त्यानंतर आता मात्र विक्रम असतो म्हणजे पार्थचे वडील, आणि ते भास्करने जे फोटो नंदिनीचे पाठवलेले असतात त्या फोटो अगदी एकटक पाहत असतो। तेवढ्यात पार्थची आई चहा घेऊन येते आणि काय बघतात। तेव्हा मात्र आता विक्रम तिला नंदिनीचा फोटो दाखवतो आणि खरंच आपल्या पार्थला खूप शोभून दिसेल ना। तर लगेच पार्थची मम्मा म्हणते की हो ना, त्या दोघांकडे पाहिलं तरी लक्षात येतं की किती हे मेड फॉर इच अदर आहे, म्हणून आता पार्थच्या आईवडिलांना नंदिनी म्हणून आपली सून ही आवडत असते। तेव्हा आता ती पार्थची मम्मा म्हणते की अहो मी तुम्हाला काय म्हणते, आपल्या दोघांना पण ही मुलगी आवडली। तेव्हा आता आपण लवकरात लवकर पाऊल उचलूयात, कारण आता पार्टीमध्ये आपल्या वयाची आणखीन मंडळी होती, नाहीतर आपल्या अगोदर कोणीतरी नंदिनीला मागणी घालून टाकेल त्यांच्या मुलासाठी। तेव्हा विक्रम म्हणतो की हो। त्यानंतर मात्र आता ही रम्या तर पार्थच्या प्रेमामध्ये अगदी वेडी होते। तिला असं वाटतं की पार्थने तिला प्रेमाचं प्रपोज तर केलंय, म्हणून आता ती मनात ती पेंटिंग करता म्हणत असते की पार्थ, अरे तू तर मनातील बोलूनच दाखवलं, म्हणजे तू आपलं प्रेम किती पुढे नेले आणि मी तुला म्हणण्यासाठी किती घाबरत होते, अरे पण तू होकार दिला आणि लहानपणापासून तुझ्याबरोबर असणारे माझं आयुष्य त्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। त्यामुळे आपल्या नवीन नात्याचं पहिलं हे गिफ्ट माझ्या हाताने तुला स्वतः बनवून देणार आहे, ते नेहमी तुझ्या जवळ असेल आणि तुला काय माझ्या प्रेमाची ऊब देत राहील। तेव्हा आता ती मस्त तिचं आणि पार्थचं नाव एका त्या दिलच्या पानाच्या चिन्हात लिहिते आणि अगदी त्याकडे बघून खुश होते। त्यानंतर मात्र इकडे विक्रम आणि पार्थची मम्मा एकमेकांशी नंदिनीविषयी बोलत असतात। आपण एकदा तिला भेटण्या अगोदर पार्थची जरा विचार विनिमय करूयात, म्हणजे त्याला विचारून ठरूयात। तेव्हा आता मम्मा म्हणते की नाही, पार्थ काही आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आणि आपला पार्थ
पार्थ कसा आहे अगदी लाजाळूचं एक पान मुलींच्या बाबतीत। तेव्हा विक्रम म्हणतो की हो ना मालिनी, तो तर काही माझ्या शब्दाच्या बाहेरच नाही आणि हे बघ मालिनी या सर्वाचं क्रेडिट तुला जातं। तेव्हा आता ते दोघेही आता पार्थशी बोलायचं आजच्या आजच ठरवतात आणि त्यानंतर मग संजय भाऊजींशी आपल्याला चर्चा करता येईल आणि मग या दोघांचं आपल्याला लग्न ठरवता येईल। त्यानंतर मात्र आता जीवा हा त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी काव्याला भेटायला येतो। काव्याने मात्र स्कार्फने आपला चेहरा बांधलेला असतो। जीवा मुद्दाम तिची गंमत करतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो। तिला विचारतो की मॅडम तुम्ही काव्य मोहितीला पाहिलं का, जी कलेक्टरची परीक्षा देते। तेव्हा मात्र आता जीवाला येण्यासाठी उशीर झालेला असतो आणि काव्य आपला चेहरा सोडते आणि एकदम अशी जीवाची धुलाई करते। जीवा म्हणत असतो की अगं पण उशीर का झाला ते तर विचार, परंतु काव्य म्हणते की अजून मारू का तुला, आणि म्हणतो की काव्य मोहिती कशी दिसते, काव्य मोहिती कशी दिसते, म्हणून आता काव्य तर खूपच चिडते। तर जीवा तिला सॉरी बोलतो। जीवा म्हणतो की काव्य अगं तू इतकी गोड दिसते, मग पळून जाऊयात का, तेव्हा जायचं का पळून। काव्य म्हणते की काय रे जीवा, अरे तुला दुसरं काही सुचतच नाही का। तेव्हा जीवा म्हणतो की हो हो दिवस रात्र फक्त मला तूच दिसत असते, तुझे स्वप्न मी पाहते। तेव्हा काव्य चिडते। काव्य म्हणते की फक्त तुला इतकंच जमत असतं की मोठ्या मोठ्या बाता कसे करायच्या हेच, फक्त दुसरं काही जमत नाही। आणि हे बघ एकदा मी असंच करणार आहे, मी अगदी वेळेत येणार नाही, मग तुला समजेल की काय ते। त्यावर आता जीवा म्हणतो की समजा असं की मी आलोच नाही तर, काव्य लगेच त्याचं तोंड दाबते। तेव्हा मात्र आता काव्य म्हणते की जेव्हा असं परत बोलायचं नाही। तेव्हा आता ती त्या मुलाचा विषय काढते आणि मला तर असं वाटतं की एकदा मी त्या मुलाशी जाऊन बोलायला हवं। जीवा म्हणतो की तू कशाला, मी माझ्या भावाला सांगितलं त्याचं डिटेल्स काढण्यासाठी, तो सर्व काही करायचं असेल ते मॅनेज करेल, ओके का। तेव्हा काव्य म्हणते की कशाला, अरे तो लास्ट इयरला आहे, कॉलेजमध्ये फेमस आहे, कोणती तरी अशी फॅन्सी बाईक त्याच्याकडे आहे, बस झालं। तेव्हा जीवा हसतो आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून जीवाचा भाऊच असतो। त्यानंतर युग इकडे कॉलेजमध्ये आपल्या मित्रांशी गप्पा करत असतो आणि गप्पा करता करता मित्र निघून जातात आणि समोरून मात्र आता आरुषी येते। आरुषीला तर नंदिनीने सांगितल्याप्रमाणे युगची माफी मागायची असते। आरुषीला पाहिल्यानंतर आता त्याला त्याच्या कानामागे दिलेली काव्याने ते सर्व आठवते आणि रागाने तो आरुषीकडे पाहत असते। तेव्हा आता आरुषी युगंधर जवळ येते आणि मला तुझ्याशी बोलायचं, हॅलो युगंधर। तेव्हा मात्र आता युगचे मित्र हे तिकडे पाहतच असतात की युग आणि ती मुलगी काय बोलते ते। युग म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही। त्यावर आरू म्हणते की अरे युग मला तुला सॉरी म्हणायचं, म्हणजे अरे काल जे घडलं ते, परंतु युग कुठे ऐकायला तयार असतो, डोक्यामध्ये हेल्मेट घालतो आणि जायला निघतो। परंतु आरुषी म्हणते की अरे हे बघ गोष्टी इतक्या टोकाला जायला नकोच होत्या, मुळातच चूक तुझीच होती। तेव्हा मात्र हा युग काही कमी नसतो आणि तो जोरजोराने गाडी रेस करत असतो। तर आता ही बिचारी आरुषी म्हणत असते की युगंधर अरे सॉरी, आय एम खरंच सॉरी, परंतु युग मात्र मोठमोठ्याने म्हणतो की जरा जोराने म्हण, मला ऐकू येत नाही। तेव्हा मात्र आता आरुषी जोरजोराने म्हणत असते आणि ते हे युगंधरचे मित्र हे आता आरुषीला हसत असतात। तेव्हा मात्र इतकी गाडी तो रेस करतो आणि आरुषी पूर्णपणे सॉरी म्हणून सुद्धा जिरवतो, कारण जो काही त्याच्या गाडीने चिखल उडलेला असतो सर्व आपल्या आरूच्या चेहऱ्यावर येऊन उडतो। तेव्हा मात्र आता ते शेजारचे मित्र हसतात आणि ते सुद्धा आता बाईकवरून निघून जातात, परंतु आरूला मात्र आणखीन राग येतो। आता त्यानंतर आता काव्य ही जीवाला सांगत असते की अरे एकतर त्या अतिशहाणे मुलाने आपल्या आरुषीच्या गाडीची वाट तर लावलीच, एकतर तिची गाडी मी मेकॅनिककडे व्यवस्थित करायला टाकली आणि मग इकडे तेवढं निमित्त करून मी तुला भेटायला आले, त्यामुळे तू तर लेट आला, मग मी आता जाते, मी काही करू शकत नाही। जीवा म्हणतो की अगं ऐक ना जरा, आत्ता तर भेटलो। तर आता काव्य म्हणते की अरे ते तुझ्यामुळे, एकतर मी किती वेळची आले। तर जीवा म्हणतो की अगं थोडा वेळ अजून गप्पा कर। तर काव्य म्हणते की नाही मला घरी जाऊन अभ्यास करायचा। तेव्हा मात्र आता जीवा तिचा हात पकडतो, तर काव्य ही जीवाकडे पाहत असते। तर जीवा म्हणतो की हे असं असतं, नाहीतर मग तू भेटते तरी कशाला, एकतर असं भेटल्यानंतर हात तर पकडतो, त्यानंतर तू तुझं रूल बुक दाखवते, अर्धा वेळ तर माझ्याशी भांडतच असते, मग भेटायचंच नाही कशाला भेटते, म्हणून आता जीवा हा रागवतो। तेव्हा काव्याला हसू येतं। भूषण म्हणते की कारण मी का भेटते, कारण दिवसभरातून एकदा तरी मला तुला बघायचं असतं। तेव्हा आता जीवा खुश होत आणि मग तू इरिटेट करतोस म्हणून तू मला खूप आवडतो, असं बोलून लाजतच काव्य तिथून निघून जाते। जीवा हसतो, जीवा म्हणतो की थोडा वेळ, अजून थोडा वेळ। त्यानंतर इकडे पार्थ हा काम करत असतो आणि त्याला आता काम करायला काही थोडंसं बोर होतं आणि तेवढ्यात मात्र आता रम्य ही त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि पार्थ ही तुझी कॉफी। तेव्हा पार्थ म्हणतो की थँक्यू पार्टनर,
तशी आता रम्या तर खूपच खुश होते आणि पार्थ तिला विचारतो की बाय द वे रम्या, अगं तू माझ्या मनातील कसं ओळखते ग? आणि वा रम्या, तर 10 वर्ष झाले असेल तशी माझी फेवरेट कॉफी आहे, तू फक्त तीच कॉफी तू बनवते आणि तुझ्यासारखी कॉफी घरात कोणालाच जमत नाही. त्यावर आता रम्या म्हणते ही माझी सिक्रेट अशी रेसिपी आहे फक्त तुझ्यासाठी आणि तुला कुठे माहिती आहे? त्यावर आता पार्थ म्हणतो की रम्या, अगं सांग ना काय सिक्रेट आहे, जरा जरी या कॉफीमध्ये थोडासा चेंज झाला तरी सुद्धा मला ती कॉफी नाही आवडत, मग सांग असं की काय करते तू, नक्की काय असं तुझं सिक्रेट आहे? तेव्हा आता रम्या इंग्लिशमध्ये म्हणून जाते की खरंच त्यामध्ये आता कॉफी करताना मी अगदी प्रेमाच्या भावना त्यामध्ये ओतते म्हणून कॉफी सुंदर होते. तेव्हा पार्थ म्हणतो एक्झॅक्टली, कारण आई सुद्धा नेहमी हेच म्हणत असते की स्वयंपाक करताना सुद्धा अगदी प्रेमाच्या भावना आम्ही त्यात टाकतो म्हणून स्वयंपाक इतका सुंदर बनतो. तेव्हा पार्थ म्हणतो की बाय द वे रम्या, अगं ह्या सर्व स्पेशल कॉफीसाठी मला तुला काहीतरी द्यायचं, मग सांग की काय देऊ? त्यावर आता रम्या म्हणते की अरे अजून कशाला काही हवं आहेस? पार्थ म्हणतो की अगं पण सांग. तर रम्या म्हणते की अरे तू मला जे काही दिलं, तू जे दिलं आहेस ना त्यापेक्षा मला काही पण नको आणि खरं तर आज मलाच तुला काहीतरी द्यायचं. त्यावर आता पार्थ विचारतो की मला आणि काय? तर का रम्या लगेच आता स्वतः ते बनवलेलं असतं डिझाईन मात्र आता ती द्यायला लागते, परंतु त्यावरील नाव हे तिचे पलीकडून असते आणि तेवढ्यात आता तो घेणार लगेच पार्थच्या मोबाईलवर कॉल येतो आणि लगेच तो कॉल घेतो. तेव्हा रम्या म्हणते की अरे हे द्यायचं होतं तुला. तर पार्थ हा फोनवर बोलता बोलता म्हणतो की थोडासा वेळ लागेल नंतर. तेव्हा मात्र आता तो फोनवर बोलायला व्यस्त होतो आणि तर रम्या तेथे टेबलवर ते गिफ्ट ठेवते आणि तू नक्की बघशील ना, विसरू नको असं ती पार्थला म्हणते. पार्थ खुणावून म्हणतो की हो हो. तेव्हा रम्या त्याला खुणावून सांगत असते की अरे नक्की पहा. तर पार्थ तिला खुणावून हो हो बोलतो आणि रम्या शेवटी थोडीशी नाराज होऊनच बाहेर जाते. त्यानंतर मात्र आता नंदिनी फोनवर बोलत येत असते की प्रत्येक डोनरने आपल्याला डोनर दिल्यानंतर आपण त्याला ते पैसे कसे वापरतो याबद्दल प्रत्येक काही हिशोब पाठवत असतो. तेव्हा आता आपण आपले हा नियम पाळलाच पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र आता फोनवर बोलता बोलता आरुषी ही भरलेल्या त्या चिखलाच्या चेहऱ्याने घरी येते आणि नंदिनी फोन ठेवते. तर पाहते तर काय, आरुषी खूप रागाने नंदिनीकडे पाहत असते. नंदिनी विचारते की आरू हे काय झालं? तर आरू म्हणते की ताई हे सर्व तुझ्यामुळे झालं. आरुषी सांगायला सुरुवात करते की अगं ताई तुम्हाला सॉरी म्हण, असं म्हणून मी त्या मुलाला सॉरी म्हणायला गेले आणि तो गाडी इतका रेस करत होता अगदी जोरजोराने, मी त्याला जोरजोराने सॉरी सॉरी असं म्हणत होते, परंतु त्याने तर गाडी इतकी रेस केली आणि माझ्या अंगावर हा सर्व चिखल उडवला. त्यामुळे अशा लोकांशी कायद्याने वागलं हे पॉईंट नसतो, यांना फटक्याची भाषा समजते. त्यावर नंदिनी म्हणते की अगं असं कसं, पण समोरून माफी मागणाऱ्यांशी असं कोणी वागतं का, इतकं भावना शून्य. तेव्हा आरुषी म्हणते की ताई अगं सर्वजण असेच असतात, तू फक्त तुझ्या समाजसेविकेच्या दुनियात असते त्यामुळे तुला काही कळत नाही की लोक किती वाईट झाले. त्यावर आता नंदिनी म्हणते की 1 मिनिट. नंदिनी म्हणत असते की अगं मला तर वाटलं होतं की तू माफी मागितल्याने तो मुलगा नक्की सुधारेल, परंतु आरुषी म्हणते की नाही, हे मुलगा नाही सुधारणार, त्यामुळे मला सुद्धा आता असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जावं आणि त्याच्या तोंडाला चिखल फेकून यावा. त्यावर आता नंदिनी म्हणते की ते आपण नंतर बघू, अगोदर जा, आंघोळ कर, कपडे बदल आणि शांत हो. तुझा हा प्रॉब्लेम माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करते, मी काय करायचं ते माझ्या पद्धतीने पाहते. आणि तेव्हा मात्र नंदिनी बाजूला जाते. तर आता आरुषी ठरवलं की ताई तुला जे करायचे असेल ते तुझ्या पद्धतीने कर, परंतु मी मात्र आता त्याला धडा शिकवल्याशिवाय नाही राहणार. त्यानंतर आता पार्थचे आई वडील म्हणजे विक्रम आणि मालिनी हे पार्थशी बोलायला येतात. तेव्हा मात्र आता पार्थ म्हणत असतो की आपलं जे एक कोणते नाव आहे बॉस, त्यांचं नाव घेतो आणि त्यांचा जो काही मुलगा आहे त्यांचं आता पुढच्या आठवड्यात लग्न आहे, त्यामुळे त्यांचं जे नाशिकमधील घर आहे आपल्या घराच्या शेजारी त्याचा लुक जरा चेंज करायचा, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाला लग्नात तो त्याला गिफ्ट द्यायचा. त्यावर तर मालिनी म्हणते की आम्हाला तुझ्याविषयी सुद्धा सांग, म्हणजे आपण तुझ्या लग्नाच्या वेळेस आपलं जे नाशिकचं घर आहे त्याचं सुद्धा लुक बदलून त्याला आपण त्या घराचं गिफ्ट तुला देऊया. त्यावर आता पार्थ म्हणतो की आई आणि बाबा माझ्या लग्नाचा इतका लवकर का संबंध घेतलास, मला इतक्या लवकर लग्न नाही करायचं. त्यावर आता मालिनी म्हणते की अरे पण आम्हाला तुझं लग्न करायचं, तू काही स्वतः लव्ह मॅरेज नाही करणार, मुलींपासून 4 हात तू लांबच असते. तेव्हा मालिनीही त्याच्याजवळ बसते आणि तू सर्वात छान आणि समजूतदार बाळ आमचं आहे, त्यामुळे आम्हाला सून
सुद्धा अगदी तशीच हवी आहे, तशीच शोधावी लागेल. तेव्हा पार्थ म्हणतो की पण मला इतक्या लवकर लग्न नाही करायचं. त्यावर आता मालिनी म्हणून जाते की नंदिनीशी सुद्धा नाही करायचं का. तर लगेच पार्थ अगदी खुश होतो आणि त्याला आता नंदिनी सोबतचे सर्व क्षण आठवतात आणि तो अगदी खुश होऊन हा भाग येथे संपतो. तेव्हा मात्र आता पार्थ हा एका हॉटेलच्या कॅफेमध्ये आपल्या या नंदिनीला भेटायला बोलवतो आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनी विचारत असते की इतक्या घाईने तुम्ही मला भेटायला का बोलावलंत. आणि तेवढ्यात आईचा कॉल येतो. आई नंदिनीला म्हणते की जिथे कुठे असतील तिथून लवकर घरी ये. त्यावर आता पार्थ म्हणतो की हो हो लगेच जा. तेव्हा नंदिनी म्हणते की मला एक कळत नाही की मला प्रत्येकजण फोन करतो आणि इतक्या अर्जंट घरी का बोलवतो तेच मला नाही कळत. पार्थ म्हणतो की जा जा लवकर जा. तेव्हा आता घरी आल्यानंतर मात्र नंदिनीचे आई वडील हे नंदिनीला म्हणतात की अगं तुला माहिती आहे का, तुला पार्थविषयी काय वाटतं. तेव्हा आता नंदिनी म्हणते की असे का विचारतात. तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात की अगं पार्थच्या आईवडिलांचं स्थळ म्हणजे आईवडिलांनी पार्थविषयी स्थळाविषयी ते विचारलं, म्हणजे तुला तो मुलगा कसा वाटतो. तेव्हा आता नंदिनी विचारात पडते आणि आता लगेच काव्य मात्र इतकी खुश होते कारण काव्य म्हणत असते की किती परफेक्ट असं घर निवडलं, कारण जेथे मला जीवाची बायको बनून जायचं आहे अगदी तेच घर निवडलं. म्हणून आता काव्य तर खूप खुश होते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.